सो काल आपण थोडीशी गोष्ट घेतली होती. एक सेक्शन आपण घेतलं होतं. की आता आपण सेक्शन पूर्ण करतोय. थोडस जरा मी तुम्हाला सर्वांना म्यूट करू का जरा? थोडासा आवाज येतोय. एकच मिनिट हा. एकच मिनिट. एकच मिनिट. हा. तर आता ही जी गोष्ट आहे, ही गोष्ट थोडक्यामध्ये काय आहे, तर टिट फॉर टॅट असं गोष्टीचं नाव आहे. म्हणजे जशास तसे. आता या टिट फॉर टॅट वरतून काय कळलं, तर आपल्याला व्होकॅब्युलरीचा पण खूप अभ्यास करावा लागेल. मग कसा करावा लागेल? तर अभ्यास म्हणून अभ्यास नाही बघायचा. मी तुम्हाला रोज जे काही पाठवेन ना आता, गोष्ट असेल किंवा एखादा उतारा असेल, तर त्याचं फक्त एक काम करायचं, त्याचं मार्किंग करायचं, की जसं टिट फॉर टॅट काय आहे, की लगेच आपल्याला थोडंसं. हॅलो. हॅलो. हा. हे दिसतंय सर्वांना व्यवस्थित? ओके. बर. मग आता या ठिकाणी तुम्हाला रोज जे काय मी पाठवेन ना कंटेंट, त्यामधलं जे जे काय नवीन तुम्हाला व्होकॅब्युलरी जी भेटेल गोष्टीमधली, ती मला पाठवायची आहे आणि त्याचा आन्सर पण पाठवायचा आहे. हा पहिला मुद्दा. आणि जे मी मराठीमध्ये देईन ना, ते तुम्ही इंग्लिशमध्ये करायचंय. ते करत असताना जी काही अडचण येईल, तर तुम्हाला सर्वात मोठं हत्यार आहे ते म्हणजे आता गुगल. गुगलवरती सर्च केलं तुम्हाला कुठल्याही जगातला प्रश्नाचं किंवा एखाद्या गोष्टीचा अर्थ मिळतो. तर गुगल हे सर्वात मोठे. चॅट जीपीटी नावाचा प्रकार पण माहीत नसेल तर माहीत करून घ्या, खूप सोपा आहे. त्याच्यावरून पण तुम्हाला ट्रान्सलेशन्स मिळू शकतात. तर हे सगळं सोपं झालं आता सोशल मीडियाच्या माध्यमात, आता सर्व सोपं झालंय. फक्त करत राहायला पाहिजे. आणि मी काही गोष्टी तुम्हाला आता, जसं बऱ्याच दिवसापासून मी तुम्हाला सांगत होतो की तुम्ही ऑडिओ फॉर्ममध्ये म्हणजे रेकॉर्डिंग मला पाठवत होतं. नंतर हळूहळू सर्व शांत आले आणि काही लोक पाठवत होते, काहींनी बंद केलं. तर आता पुन्हा एकदा जी गोष्ट सांगेन मी, ती ट्रान्सलेट पण करायची आहे आणि ती ऑडिओ फॉर्ममध्ये रेकॉर्ड करून मला पाठवायची आहे. ओके. चला आता आपण सुरू करूया. पुढची गोष्ट जी अर्धी झालेली, थोडीशी एक पॅराग्राफ झाला होता, त्याच्या पुढे काय झालं बघा आता. द पोअर मॅन सेड, तो जो गरीब विद्यमान व्यक्ती होता तो म्हणाला, साधा भूतकाळ येते बरं का. वाक्य आहे, सर आय एम हंग्री अँड थर्स्टी. तो काय म्हणतोय, साहेब मी भुगेलो आहे आणि तहानलेलो आहे. म्हणजे मला भूक पण लागली आणि तहान पण लागली आहे. आय एम हंग्री आणि थर्स्टी म्हणजे काय, तर हे इन्फॉर्मेशन, सिम्पल प्रेझेंट टेन्स मधलं इन्फॉर्मेशन, एपीआय मधलं. त्यानंतर मग काय म्हटलंय, आय हॅवंट इटन एनिथिंग सिन्स मॉर्निंग. इथे काळाचा वापर आहे पूर्ण वर्तमान काळ. म्हणजे आय नंतर हॅवचा वापर झालेला आहे आणि इटन म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप आहे. मराठीमध्ये इथे म्हटलेलं आहे की मी सकाळपासून काहीही खाल्लेलं नाही, असा याचा अर्थ होतो. मग मी म्हणजे आय, की लगेच सहाय्यकारी क्रियापद हॅवंट, आणि खाल्लं म्हणून इटचा थर्ड फॉर्म इटन. काही म्हणजे सकाळपासून काहीही खाल्लेलं नाही. एनिथिंग म्हणजे काहीही. आणि सिन्स मॉर्निंग म्हणजे सकाळपासून. त्यानंतर म्हटलंय, प्लीज हेल्प मी, कृपया मला मदत करा. पुढे म्हणलंय, अल्लाह विल शॉवर हिज ब्लेसिंग्स ऑन यू. आता या ठिकाणी साध्या भविष्य काळाचा वापर केलेला आहे. अल्लाह हे नाम आहे, म्हणजेच भगवान, देव. आणि पुढे विल म्हटलं, विल म्हणजे फ्युचर, सिम्पल फ्युचर टेन्स मधलं सहाय्यकारी क्रियापद शाल किंवा विल. मग इथं विलचा वापर केलेला आहे. आणि वाक्याचा अर्थ होतो, अल्लाह विल शॉवर हिज ब्लेसिंग्स ऑन यू. देव तुमच्यावरती त्याच्या कृपेचा वर्षाव करेल. करेल म्हणून साधा भविष्य काळ इथं वापरलेला आहे बघा. म्हणजे मी तुम्हाला जी आता गोष्ट सांगतोय ही इंग्लिशमध्ये आहे. आता आपण चर्चा केल्यानंतर मी तुम्हाला मराठीमध्ये ही गोष्ट पाठवणार आहे. पहिल्यांदा अजिबात कॉपी करू नका. जेवढी चुकेल तर सगळं पाठवा. अगदी अ, न विचारता. चुकू द्या, 10% चुकू द्या, 25% चुकू द्या, आणि मग मी तुम्हाला प्रॉपर गोष्ट पाठवेन. मग थोडंसं कम्पॅरिझन करा की आपलं कुठं चुकलेलं आहे. आता पुढे काय म्हटलंय, द मुल्ला स्माइल्ड अँड सेड. म्हणजे साधा भूतकाळ आहे, स्माईलला ईडी लागलंय आणि सेचा सेकंड फॉर्म सेड म्हणजे साधा भूतकाळ. मुल्ला हसला
आणि म्हणाला, द मुल्ला सेड अँड स्माइल्ड अँड सेड, काय म्हणाला, माय डिअर मॅन, प्रिय माणसा, इज दॅट ऑल? इज दॅट ऑल म्हणजे झालं का? तो काय म्हणतोय, प्रिय माणसा, तो झालं का? आणि पुढे म्हटलंय, इज दॅट द रिझन वाय यू कॉल्ड मी डाऊन? हेच कारण होतं, हेच कारण का की तुम्हाला खाली बोलवलं? इथे सुद्धा साध्या भूतकाळाचा वापर केलेला आहे. थोडक्यात काय, तर गोष्ट जी असते ही भूतकाळामध्येच असते, झालेली असते ना, म्हणून साध्या भूतकाळाचाच वापर 90% पेक्षा जास्त का गोष्टीमध्ये झालेला असतो. मग इथं काय म्हटलं, द मुल्ला सेड, स्माइल्ड अँड सेड, माय डिअर मॅन, इज दॅट ऑल? इज दॅट द रिझन व्हाय यू कॉल्ड मी डाऊन? मग मुल्ला हसला आणि म्हणाला, माझ्या प्रिय माणसा, झालं का तुझं? एवढंच का? तू मला खाली का बोलवलं? इज दॅट द रिझन? हेच कारण का की तू मला खाली बोलवलं? बघा, कॉलला ईडी लागलाय. मग पुढे, येस, हो, सेड द ओल्ड मॅन होपफुली. होपफुल म्हणजे आशेने. मग येस, हो, सेड द ओल्ड मॅन म्हणजे तो वयस्कर माणूस म्हणाला, म्हणजे आशेने तो वयस्कर माणूस म्हणाला. साधा भूतकाळ पुन्हा एकदा, व्हेन ही सॉ दॅट द मुल्ला वॉज स्माइलिंग. आता व्हेन म्हणजे जेव्हा तेव्हा, जेव्हा मुल्ला हसत होता, जेव्हा त्याने पाहिलं, ही सॉ, जेव्हा त्यानं पाहिलं की मुल्ला हसत होता, ही सेड टू हिमसेल्फ, तो स्वतःशी म्हणाला. बघा वाक्यरचना कशी आहे. ही सेड टू हिमसेल्फ, तो स्वतःशी म्हणाला. स्वतःशी म्हणजे हिमसेल्फ म्हणून स्वतःशी. तो स्वतःशी म्हणाला, धिस मॅन अपियर्स टू बी काइंड. काइंड म्हणजे दयाळू. धिस मॅन अपियर्स टू बी काइंड. हा मनुष्य चांगला किंवा दयाळू दिसतो. अपियर म्हणजे असणे, दिसणे, म्हणजे अपियर हे क्रियापदाचं पहिलं रूप. त्याला एस का लावलाय? कारण वाक्य आहे साध्या वर्तमान काळाचं. म्हणून धिस मॅन हे एकवचनी आणि अपियर हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे. म्हणून वाक्यरचना झाली, धिस मॅन अपियर्स टू बी काइंड. हा माणूस दयाळू दिसतो. मग पुढे म्हटलंय, आय एम शुअर ही विल फीड मी वेल. मला खात्री आहे. आय एम शुअर म्हणजे मला खात्री आहे. ही विल फेड मी वेल म्हणजे मला तो जेवण देईल. साधा भविष्यकाळ आहे इथे बघा. ही नंतर विल सहाय्यकारी क्रियापद आणि फेड म्हणजे भरवणे किंवा जेव घालणे म्हणून फेड म्हणलंय. FEED, फीड. आणि मी म्हणून मला, वेल म्हणजे काय म्हटलंय, आय एम शुअर ही विल फीड मी वेल, तुम्हाला चांगलं जेव घालेल असा तिथे अर्थ होतो. मग त्यानंतर, बट द मुल्ला वॉज क्वाईट अँग्री. पण मुल्ला बऱ्यापैकी रागवला. आता वॉजचा वापर झालाय बघा, म्हणजे API मधला इन्फॉर्मेशन, मुल्ला नंतर वॉज आणि क्वाईट अॅग्री म्हणजे हे आहे ऍडवर्ब, क्रियाविशेषण आहे इथे. मग मुल्ला खूप रागावला, बऱ्यापैकी रागावला. हाऊ एव्हर कंट्रोलिंग हिज अँगर म्हणजे कसा बसा किंवा तो राग विसरून स्वतःच्या रागावरती नियंत्रण ठेवून. हाऊ एव्हर कसा बसा किंवा हे काय दुसरा अर्थ होतो. हाऊ एव्हर म्हणजे जसे की असा पण अर्थ होतो. हाऊ एव्हर कंट्रोलिंग हिज अँगर, मग त्याने काय केलं, स्वतःच्या रागावरती नियंत्रण ठेवलं किंवा नियंत्रण ठेवत तो म्हणाला. काय म्हणाला? कसे बसे स्वतःच्या रागावरती नियंत्रण ठेवत तो म्हणाला, ऑल राईट, ठीक आहे, कम विथ मी, माझ्या बरोबर ये, असं म्हटलंय. आणि पुढे म्हटलंय, ही टूक द पुअर मॅन टू द 4th फ्लोअर ऑफ हिज हाऊस अँड सेड. बघा वाक्यरचना कशी आहे. हे टूक म्हणजे घेऊन गेला, बरोबर घेऊन गेला, म्हणजे टेकचा सेकंड फॉर्म टूक. कोणाला घेऊन गेला? द पुअर मॅन,
म्हणजे त्या गरीब माणसाला बरोबर घेऊन गेला. कुठे गेला? टू द फोर्थ फ्लोअर, चौथ्या मजल्यावरती. कुठे? ऑन हिज हाऊस, ऑफ हिज हाऊस, म्हणजे त्याच्या घराच्या चौथ्या मजल्यावर तो त्या गरीब माणसाला घेऊन गेला. He took the poor man to the fourth floor of his house and said, आणि म्हणाला, काय म्हणाला? You will not get anything at all from the house. काय म्हणता येते? की तुला या घरातून काहीही भेटणार नाही. म्हणजे इथे आहे साधा भविष्यकाळ नकारार्थी. म्हणजे यू हा करता आहे आणि विल नॉट म्हणजे सहाय्यकारी क्रियापदाला नॉट अटॅच झालाय आणि गेट म्हणजे मिळणे, समजणे अशा अर्थाने गेटचा वापर केलेला आहे. मग म्हटलंय यू विल नॉट गेट एनिथिंग ॲट ऑल, काहीही. ॲट ऑल म्हणजे काहीही. आता एनिथिंग ॲट ऑल फ्रॉम युअर हाऊस म्हणजे तुला या घरातून काहीही मिळणार नाही. प्लीज गो अवे, कृपया येथून निघून जा, असं तो मुल्ला त्या गरीब माणसाला बोलला. मग पुढे काय झालं? द पुअर मॅन वॉज ॲस्टॉनिश्ड. बघा नवीन वाक्यरचना येत आहे. ॲस्टॉनिश म्हणजे आश्चर्यचकित होणे किंवा चपापणे किंवा आश्चर्यचकित होणे. मग इथे ॲस्टॉनिशला ईडी लागलेला आहे, कारण हे वाक्य आहे पॅसिव्ह वालं आणि साध्या भूतकाळाचा पॅसिव्ह आहे. आणि वाक्य आहे तो गरीब माणूस चपापला. द पुअर मॅन वॉज ॲस्टॉनिश्ड. आणि पुढे म्हणले विथ ग्रेट एफर्ट ही सेड. मोठ्या प्रयत्नाने तो म्हणाला. एफर्ट म्हणजे प्रयत्न. मग तो मोठ्या प्रयत्नाने म्हणाला, वाय डिडंट यू गेट मी धिस डाऊन, वाय डिडंट यू टेल मी धिस डाऊनस्टेअर्स. डाऊनस्टेअर म्हणजे खाली, जिन्यावरून खाली. डाऊनस्टेअर म्हणजे खाली. काय म्हणतो? तू मला हे खाली का नाही सांगितलं? बघा साधा भूतकाळ आहे हा आणि नकारार्थी आहे, म्हणून व्हायच्या नंतर डिड नॉट. वाय म्हणजे WH क्वेश्चनिंग आपण बघितलं होतं ना, वाय, व्हेन, व्हॉट, वेअर. तसा व्हाय म्हणजे का ने वाक्याची सुरुवात झाली. डिड नॉट हे सहाय्यकारी क्रियापद साध्या भूतकाळाचं. मग वाय डिडंट यू टेल मी दिस डाऊनस्टेअर, हे तू मला खाली का नाही सांगितलं, अशी वाक्यरचना येते. मग पुढे यू मेड मी क्लाइंब ऑल द वे अप. बघा वाक्यरचना कशी आहे. यू मेड मी क्लाइंब ऑल द वे अप हिअर. काय म्हटलंय की तू मला एवढ्या लांब, एवढं उंचावरती किंवा एवढं जिने चढवत मला का हे करून मला तू का वर यायला लावलं बरं का. मेड म्हणजे साधा भूतकाळ, मेकचा सेकंड फॉर्म. म्हणजे ऑल द वे अप म्हणजे लांबपर्यंत, बराच लांबपर्यंत म्हणजे उंचावरती. चौथा मजला होता ना, म्हणून म्हटलंय की तू मला चौथ्या मजल्यापर्यंत का चढवायला लावलंस, असं त्याला म्हणायचंय. फक्त टू टेल मी, फक्त सांगण्यासाठी की दॅट यू कॅनॉट हेल्प मी. म्हणजे काय म्हटलं बघा, पुन्हा पूर्ण याचा अर्थ घेऊ आपण. यू मेड मी क्लाइंब ऑल द वे अप हिअर ओनली टू टेल मी दॅट यू कॅनॉट हेल्प मी. तो म्हणला की तू मला चौथ्या मजल्यापर्यंत चढायला लावलंस का, तर फक्त हे सांगण्यासाठी की तू मला मदत करू शकत नाही, असा त्या वाक्याचा अर्थ आहे. पुन्हा सांगतो बरं का, की तू एवढ्या उंचावरती किंवा चौथ्या मजल्यापर्यंत तू मला चढायला लावलंस का, फक्त की तू मला मदत करू शकत नाही हे सांगण्यासाठी, असं त्या वाक्याचा अर्थ होतो. मग द मुल्ला सेड कामली.
तो मुलगा जो आहे तो शांतपणे म्हणाला. म्हणजे आता काय झालं, तो गरीब माणूस जो होता ना, तो आश्चर्यचकित झाला आणि मोठ्या प्रयत्नाने तो काय म्हणाला, की व्हाय डिडंट यू टेल मी ॲट डाउनस्टेअर, तू मला खाली का नाही एवढं कशा हाक मारलीस? म्हणजे काय झाली ती गोष्ट, तर मुलगा त्या बाल्कनीमध्ये उभा होता आणि एका व्यक्तीने त्याला हात केला आणि खाली बोलवलं. आता तो वास्तविक पाहता तो खालून बोलू शकला असता काय बोलायचं ते. पण त्यांनी मुलाला खाली बोलवलं हातवारे करून, की खाली ये, खाली ये. तो मुलगा आपला खाली आला आणि खाली आल्यानंतर तो जो माणूस होता, त्याला काहीतरी खायला पाहिजे होतं. आता या ठिकाणी मुलाला साहजिकच राग येणार. खालून जर विचारलं असतं, तर मी त्याला तुमच्याकडे काय असतं जेवण? तर मी घेऊन आलो असतो ना. आता त्याचा हेलपाटा पडणार. तो 4 जिने खाली उतरणार. तो माणूस काय म्हणतोय ते बघणार, परत वर जाणार, परत खायला घेऊन येणार. तर हे सगळं त्याला त्रासदायक वाटलं, म्हणून त्याला राग आला आणि म्हणून तो म्हटला, की "तू मला एवढं खालपर्यंत का चालायला लावलं? व्हाय मेड यू व्हाय मेड मी क्लाइंब ऑल द वे अप." आता क्लाइंब म्हणजे चढणे. पण या ठिकाणी काय म्हटलंय? यू मेड मी क्लाइंब ऑल द वे अप हिअर. म्हणजे याचा काय अर्थ काय आला, की या ठिकाणी बोलवण्यासाठी एवढ्या लांबपर्यंत तू मला बोलवलंस. काय सांगण्यासाठी? तर मी तू मला मदत करू शकत नाही. तर मुल्ला सेड कामली. जो मुल्ला आहे तो शांतपणे म्हणाला, इफ यू वॉन्टेड समथिंग टू ईट, जर, इफ म्हणजे जर, जर तुला काय खायला हवं होतं, होतं बरं का, म्हणजे वॉन्टला ईडी लागलेला आहे, म्हणजे हे वाक्य केलं साध्या भूतकाळात. जर तुला काय खायला हवं होतं, यू शुड हॅव आस्क्ड मी इट, यू शुड हॅव आस्क्ड फॉर इट फ्रॉम डाऊनस्टेअर. डाऊनस्टेअर म्हणजे खाली. आता म्हटले, की जर तुला काय खायला हवं होतं, तर तू खालीच मला विचारायला पाहिजे होतं. बघा, पाहिजे होतं आपण शिकलोय बघा. शुड हॅव. शुड हॅव म्हणजे एखादी गोष्ट खंत किंवा पश्चातापासारखी असते. मग या ठिकाणी तो माणूस काय म्हणतो, तो मुलगा काय म्हणतोय, की तुला जर काय खायला हवं होतं, तर तू मला खालीच विचारायला हवं होतं, पाहिजे होतं. म्हणजे इथे खंत व्यक्त केलेली आहे. म्हणून कर्त्यानंतर शुड हॅव हे सहाय्यकारी क्रियापद घेऊन आस्कला ईडी लावलेला आहे. म्हणून वाक्यरचना झाली, यू शुड हॅव आस्क्ड फॉर इट फ्रॉम डाऊनस्टेअर्स. खालीच तुम्हाला काय हवंय ते विचारायला पाहिजे होतं. मग पुढे, व्हाय डिड यू कॉल मी ऑल द वे डाऊन टू आस्क फॉर इट. मग तो काय म्हणतोय, परत साधा भूतकाळ वापर झालेला आहे आणि नकार डीडचा वापर झाला बघा आता, कारण साधा भूतकाळ आहे हा. व्हाय डिड यू कॉल मी ऑल द वे डाऊन. तू मला खाली एवढ्या लांबपर्यंत का बोलवलं, पार 4 जिने खाली का उतरायला लावलंस, एवढं विचारण्यासाठी? आणि म्हणतो ना, व्हाय डिड यू कॉल मी ऑल द वे डाऊन टू आस्क फॉर इट. हे विचारण्यासाठी तू मला खाली बोलवलं. नंतर मग क्वेश्चन मार्क आहे. यू मेड मी क्लाइंब डाऊनस्टेअर्स. काय म्हणलंय? यू मेड मी क्लाइंब डाऊनस्टेअर्स. म्हणजे तू मला खाली यायला लावलं. अँड आय मेड यू क्लाइंब अपस्टेअर. आणि म्हणून मी तुला वर यायला लावलं. म्हणजे इथं फिट्टामफिट्ट झालेली आहे. मुलाला त्या व्यक्तीने काय केलं, खाली बोलवलं विनाकारण. तो म्हणतो, यू कॉल मी ऑल द वे डाऊनस्टेअर. एवढ्या लांब फक्त तू मला यासाठी बोलवलं आणि म्हणून मला राग आलाय. म्हणून मी तुला 4 जिने वर चढायला लावलेली आहेत. म्हणजे तो वाक्यरचना कशी गेली बघा. यू मेड मी क्लाइंब डाऊनस्टेअर अँड आय मेड यू क्लाइंब अपस्टेअर. डाऊनस्टेअर म्हणजे खाली आणि अपस्टेअर म्हणजे वरती. मग या ठिकाणी फिट्टाफिट झालेली आहे. आणि मग पुढं म्हणलंय, आय हॅव पेड यू बॅक इन द सेम कॉइन. आता या ठिकाणी
इथं तुम्हाला असं दिसेल एक प्रॉवर्ब म्हणजे एक म्हण आहे. ते काय येतं की आय आय हॅव पेड पूर्ण वर्तमान काळ येतं. म्हणजे मी बरोबर तुझी पठ्ठामफीट केलेली आहे. मी तुझी फिट्टामफीट म्हणजे काय की आय हॅव पेड यू बॅक इन द सेम कॉइन. म्हणजे तू जसा वागला टिट फॉर टॅट सारखा मी पण तुझ्याशी वागलो. तू मला यायला लावलं खाली विनाकारण आणि म्हणून मी तुला फक्त वर बोलवलं की मी तुला काही खायला देऊ शकत नाही. मग या ठिकाणी फिट्टामफीट झालेली आहे. तर फिट्टामफीट म्हणजे आय हॅव पेड यू बॅक इन द सेम कॉइन. मग ज्या वेळेस आपल्याला इथे कळत नाही ना, तेव्हा मग आपण म्हणतो की सेम कॉइन म्हणजे सेम नाणं. सेम नाणं मग कुठं बसतंय? आय हॅव पेड यू बॅक म्हणजे मी तुला तुला पुन्हा दिले. काय तर सेम कॉइनच्या रूपामध्ये. तर या ठिकाणी हा प्रॉवर्ब आहे. एक सुविचार आहे. आणि म्हणून इथं म्हटलेलं आहे, की जसाच तसे मी तुझ्याशी वागलो आहे. हॅव्हन्ट आय? नाही का? पुढं म्हणलंय हॅव्हन्ट आय? नाही का म्हणजे प्रश्नार्थी, नकारार्थी प्रश्नार्थी. म्हणून हॅव्हन्ट आय असा प्रश्न आहे. आणि मग शेवटी द पुअर मॅन देन रिअलाइज्ड हिज मिस्टेक. आता या ठिकाणी काय आलं, तो जो गरीब व्यक्ती होता त्याला त्याची चूक कळली. त्याला चूक जाणवली. रिअलाइज म्हणजे जाणीव होणे. द मॅन द पुअर मॅन हॅड देन रिअलाइज्ड हिज मिस्टेक. तो जो गरीब व्यक्ती होता त्याला त्याची चूक कळाली. अँड लेफ्ट क्वाइटली आणि तो निमूटपणे निघून गेला. अशा प्रकारची गोष्ट आपण ऐकलेली असावी. अशा अनेक गोष्टी आपल्याकडे आहेत. पंचतंत्रामधल्या आहेत. काही गोष्टीमध्ये रामायण, महाभारतामधल्या गोष्टी आहेत, ज्या ॲक्च्युअली आपल्याला मर्म माहिती आहे. त्या गोष्टी आपण लहानपणी ऐकलेल्या आहेत. मग त्याच गोष्टी मी तुम्हाला जर मराठीत पाठवल्या, तर फक्त तुमचं काम काय राहणार आहे, की ती पूर्ण गोष्ट एकदा वाचून घ्यायची. वाचल्यानंतर त्याच गोष्टीमध्ये पहिल्यांदा शोधायचंय, की कुठला काळ वापरलेला आहे. मग थोडंसं अंडरलाईन केलं. जर समजा तुम्हाला थोडासा वेळ असेल, तर एक छोटीशी गोष्ट लिहून काढायची. बघा, म्हणजे थोडासा त्रास पडेल. काय करायचं? ती जी गोष्ट आहे ती लिहून काढायची. लिहून काढल्यानंतर आपल्याला थोडंसं कळेल, की इथं कुठला काळ वापरलेला आहे. आता तिसरं वाक्य असं होईल, की इथे नवीन व्होकॅब्युलरी काय आहे? जसं आपण नाही का ॲस्टॉनिश आहे किंवा दुसरा अजून इथे कुठला आहे बघा नवीन 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 डाऊनस्टेअर, अपस्टेअर. काही लोकांना माहीत नसतं ते पण डाऊनस्टेअर म्हणजे काय, अपस्टेअर म्हणजे काय. तर हे जे नवीन जे आहेत ना व्होकॅब्युलरी ते अंडरलाईन करायची. माहीत नसेल तर Googleवरती कुठल्याही प्रकारच्या मराठी किंवा इंग्लिश वाक्याचा अर्थ मिळतोच मिळतो. कोणाची मदत घ्यायची नाही, लक्षात ठेवा. मदत घेतली की आपल्यालाही कंटाळा येतो आणि त्या समोरच्या माणसाला आपला कंटाळा येतो. तो मग आपल्याला काय करतो माहिती आहे का? आपल्याला टाळायला लागतो. मग त्यापेक्षा आपण थोडासा त्रास घ्यायचा आणि एक अर्धा तास फक्त द्यायचा. मग पहिल्यांदा गोष्ट तो छानपैकी लिहून घेतली, की नंतर मग तिथले काळ कुठले आहेत ते ओळखायचे आणि मग अंडरलाईन करायचं नवीन कुठले कुठले व्होकॅब्युलरी आहे. माहीत नसेल तर Googleवरती मस्तपैकी आपल्याला मिळतात. आणि मग ती जी गोष्ट मी पाठवणार आहे मराठीमधली, ती इंग्लिशमध्ये मस्तपैकी तुमच्या मनाने बनवायची आणि मला पाठवायची. मग मी काय करेन सगळ्यांची गोष्ट आली, की म्हणजे करेक्ट गोष्ट आहे ती तुम्हाला पाठवेन. मग एकदा का मी तुम्हाला पाठवली, की तुम्ही केलेली आणि मी पाठवलेली याचं मस्तपैकी कंपॅरिझन करायचं. कुठं आपली चूक झाली, कुठं कुठल्या प्रकारचं आपण या ठिकाणी गडबड केली, ते नीट बघायचं. एवढं काम करायचं दिवसभरामध्ये म्हणजे मी तर म्हणतो अर्धा तास जरी काढला तरी उत्तम आहे. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट मी तुम्हाला वर्कशॉपच्या पहिल्या दिवसापासून काय सांगितलं, की फक्त आणि फक्त दिवसभरामध्ये जेव्हा केव्हा आठवण होईल ना, तेव्हा मराठीमधलं कॉन्व्हर्सेशन भले समोरासमोर झालेलं असेल,
फोनवर झालेलं असेल किंवा मेसेजच्या रूपात झालं असेल, ते इंग्लिशमध्ये करण्याचा प्रयत्न करायचा. आणि हे अतिशय उत्तम वेपन आहे तुम्हाला इंग्लिश सुधारवण्यासाठी. ओके. आता ह्या ज्या काही मी गोष्टी पाठवणार आहेत ना, याचं तुम्हाला सगळं झाल्यानंतर छानपैकी तुमच्या आवाजात रेकॉर्डिंग मला पाठवायचंय. का बरं? हे का पाठवायचं? कारण इंग्रजी वाक्य बोलण्याचा सराव आपल्या मुखातून व्हायला पाहिजे. आणि प्रकार रोज फक्त अर्धा तास करायचा. कारण रोज अर्धा तास दिला तर 100% आपल्याला समोरच्या व्यक्तीशी कॉन्व्हर्सेशन करता येतं. आणि हे रोज केलं तर कन्सिस्टन्सी फार जबरदस्त असते. कन्सिस्टन्सी जर समजा असेल तर 100% आपल्याला रिझल्ट येतात. फक्त काय होतं माहिती आहे का, की आपल्याला कंटाळा येतो. आता बघा ना, आपला वर्कशॉप सुरू सुरू झाला, त्यानंतर हळू-हळू खूप छान, 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 छान मला तुम्ही होमवर्क पाठवत होते. प्रत्येकजण रेकॉर्डिंग पाठवत होते. हळू-हळू, हळू-हळू 1 कमी, 2 कमी, 3 कमी. आता रेकॉर्डिंग पाठवण्याची संख्या 2-3च होती फक्त. दोघं का तिघच रेकॉर्डिंग पाठवायचे. तर असं करू नका आता. आता काही दिवस आणि हा हा जो आहे ना प्रवास आहे ना, हा प्रवास एन्जॉय करायचा आहे. आणि हा प्रवास रोज केला ना, तर छानपैकी आपल्याला फरक जाणवतो. भाषा शिकणे हे इतकं सोपं नाही, जितकं आपण त्याच्यावरती मन ओतल्यानं. मन ओतायचं म्हणजे काय? तर मनापासून करायचं. हे एक टास्क आहे, हे करायलाच पाहिजे असं करू नका. मनापासून करा, थोडासा वेळ काढा. सकाळी मिळेल तर सकाळी, संध्याकाळी मिळेल संध्याकाळी. कधी एक वेळ काढा आणि छानपैकी एक गोष्ट करायला भले 1-2 दिवस लागू द्या. गडबड करू नका फक्त. मी तुम्हाला रोज पाठवणार आहे. आणि हे करत असताना जर तुम्हाला काय अडचण आलीच, तर मला फोन करा. त्यावेळेला मी जर अवेलेबल नसेल, तर मी तुम्हाला पुन्हा फोन करेन. कुठं मीटिंगमध्ये असेल, कुठं दुसरीकडे असेल, तर मी तुम्हाला पुन्हा फोन करेन किंवा तुम्हाला मी मेसेज करेन. मग तुमचा जो काही अडचण असेल ना, ती मला मेसेज करा, की "सर हे असं-असं कळलं नाहीये, हे याचं काय होईल?" मी लगेच समजा मला फोन नाही करता आला, तर मी तुम्हाला त्याच्यावरती प्रत्युत्तर तुम्हाला मेसेज करेन. पण 100% त्यावेळी नाही जमलं तर थोड्या वेळात का होईना, पण मी तुम्हाला रिस्पॉन्स देईन. ओके? अशा प्रकारे आपण हे सेशन्स इथून पुढे कंटिन्यू करायचंय. मी तुम्हाला रोज होमवर्क पाठवणार आहे. आपण ठरवूया, की मी जो काही होमवर्क पाठवतो तो एका दिवसात होतोय का? का 2 दिवस लागतात? आपण 2-2 दिवसांनी आपण होमवर्क चेक करूया आणि रिसेंड करूया करेक्शन सहित. ओके? तर आता हे करत असताना फक्त रोज करा, घाबरू नका, करत राहा, कन्सिस्टन्सी ठेवा आणि रोज जरी तुम्हाला रोज वाटलं तरी मला फोन करा. काही अडचण असेल, काही प्रॉब्लेम नाही. आय एम देअर विथ यू. ओके? सो आय थिंक इट्स इनफ फॉर टुडे. इज देअर एनी क्वेश्चन टू आस्क मी? काय विचारायचं असेल तर आता मला विचारा जरा प्रश्न. डू वॉन्ट टू आस्क एनिथिंग? हां, बोला ना मॅम. बोला मॅम. हो, हो. हां, हां. चांगला प्रश्न आहे. आता काय करा, की तुम्हाला जे किट पाठवलेले आहेत ना, त्या किटमध्ये जे काही किट पाठवलंय, ते आता खऱ्या अर्थाने तुम्हाला त्याचा अभ्यास करायचा आहे. त्याचं काय करायचं आहे, जे काही पुस्तक दिलेलं आहे, हाऊ टू स्पीक इंग्लिश लाईक सेलिब्रिटी, ते पहिल्यांदा आता हातात घ्या. त्यामध्ये सुंदर म्हणजे मराठीमध्ये किंवा सॉरी हिंदीमध्ये पण सगळं त्याचं टायपिंग जे आहे ते हिंदीमध्ये आहे. पण इंग्लिश वाचतं मग तुम्हाला लक्ष येईल काय आहे त्यामध्ये? त्यामध्ये तुम्हाला वाचून वेगवेगळ्या गोष्टींवरती इन्फॉर्मेशन मिळणार आहेत. की हे कसं करायचं? त्यानंतर व्होकॅब्युलरी छान दिलेली आहे बघा. वर्ब्स या ठिकाणी आपल्याला बरंच कंटेंट आपल्याला मिळतील. एक मोठं कलेक्शन आहे. फक्त काय करा आता, रोज एक किंवा मी काय करतो, थोडा मला वेळ मिळाला, की त्याच्यावरची थोडी-थोडी माहिती पण मी तुम्हाला पाठवतो आता. आता हा भाग संपलाय ना,
आता काय काय त्या पुस्तकातला एक 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 भाग मी तुम्हाला पाठवत राहीन, म्हणजे ते सोपं होईल जरा. तुम्ही करण्यापेक्षा मीच तुम्हाला थोडंसं थोडं थोडं जसं वेळ मिळेल तसं मी पाठवत राहीन. ओके. अजून कोण आहे? हा, अजून कोण आहे का? ओके, बरं ठीक आहे. एक लक्षात घ्या. आता एक, हा, नाही, आता मी एक काम करतो. मी तुम्हाला जे जे काय आता ते किट पाठवलं आहे, त्या किटच्या माध्यमातून एक एक पुस्तकावरती थोडं थोडं नॉलेज तुम्हाला मी पाठवतो, म्हणजे तुम्हाला अजून ते सोपं होईल. डोंट वरी. मी तुम्हाला रेकॉर्ड करून पाठवतो रे. काय म्हणताय? बोला बोला. हा. बर. हा. आता काय करा, की तुम्हाला जे मी टेन्सेस वगैरे शिकलोय ना, तुम्ही काय करा, की जे मराठीत मी तुम्हाला गोष्ट पाठवणार ना, जेवढी जी काही तुम्हाला जमतीये, त्यातलं वोकॅब्युलरी जे काही तुम्हाला कळत नाही, ती फक्त सर्च करा गुगलवरती आणि त्या पद्धतीने पाठवण्याचा प्रयत्न करा. एकदा मला पाठवायचं कळेल तुम्हाला कुठं अडचण येते ते. म्हणजे प्रॅक्टिकली मला कळेल तुम्हाला कुठं अडचण येते ते. मग मी तुम्हाला गाईड करेन. ओके? परत सुरू करू आपण. हां, हां. बोला. हां. मी तुम्हाला रोज आहे ना, रोज टचमध्ये आहे. अजून काही दिवस ना मी तुमच्या बरोबर आहे. मी तुम्हाला पाठवत राहीन. यानंतर हॅलो, अजून काही दिवस तरी मी तुमच्या टचमध्ये आहे. मी तुमच्या बरोबर होमवर्क वगैरे शेअर करणार आहे. डोंट वरी. आणि त्यानंतर पुढचा एक भाग सांगेन. पण आधी एक 10-15 दिवस तुम्ही कसं करताय ते बघू आपण. रोज मी टचमध्ये आहे. हां, आणि जरी वाटलं तर यू कॅन कॉल मी. हां, चालेल. ओके. तर मी आता पहिल्यांदा एक काम करतो. आता किट वरती आता मी थोडासा छोटासा व्हिडिओ बनवतो आणि तुम्हाला पाठवतो. आता थोडं एक एक व्हिडिओ तुम्हाला पाठवतो आणि मग तुम्हाला कसं वाटतं ते बघा. ओके. फाईन. आता हा सेशन संपताना, बरं का, संपवतोय मी. तरी पण तुम्हाला कोणाला वाटलं तर मला फोन करा. डोंट वरी. कधीही करा. सकाळ, दुपार, संध्याकाळ कधीही फोन केला तरी चालेल. ओके. So have a nice time, all of you. See you again, and we are going to continue with the homework. So don't neglect the homeworks. Okay. Good night, all of you. Okay.